माव सत्यला बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत. पुणे जिल्ह्याच्या अयोध्या अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यातल्या नवलाकुंभऱ्याच्या श्रीराम मंदिरामध्ये 12व्या दशकापासून रोज नित्यनेमानं प्रभू रामचंद्रांची आरती होते. केवळ राम मंदिरात नाही तर नवलाकुंभऱ्यामधल्या सर्व देवदेवतांच्या मंदिरामध्ये आरतीची ही परंपरा सुरू आहे. या आरतीमध्ये भाविक मोठ्या आनंदाने उत्साहाने सहभागी असतात. नित्यनेमाप्रमाणे आरतीचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. खरं तर ही परंपरा नवलाकुंभरेकरांची परंपरा निश्चितच कौतुकास्पद आहे. भक्तीचं एक अवीट गोडी या निमित्तानं या पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राम 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 हरे
परंपरेनं या नवला कुंभरे गावामध्ये स्वयंभू श्रीरामाचं जे मंदिर आहे त्याची प्रतिपदेपासून जन्मोत्सवाची सुरुवात होती आणि हनुमान जयंतीला हा उत्सव समाप्त होतो. रोज आता बाकीचे सगळे सांगतील मी रोज जे आहे इथे आरती केली जाते. मगाशी तुम्ही म्हणालात आरतीचं फक्त महत्व सांगतो, बाकीचं सगळं बाकी सांगतील लोक. आरती संध्याकाळच्या वेळेला, सकाळी आम्ही रामाचा अभिषेक करतो. आम्ही याचा अर्थ गावकरी समस्त जे ज्यांच्याकडं हा मान आहे, ज्यांना हा असे गणकरी म्हणू आपण, त्या गणकऱ्यांना हा उत्सवाचा मान दिलेला आहे. सकाळी
प्रभू रामाचा अभिषेक होतो. त्यानंतर रामाला प्रसाद सेवन केला जातो. भक्तजनांना इथे आवडीनं अन्नदानाचं आयोजन केलं जातं आणि संध्याकाळच्या वेळेला या परिसरामध्ये जी दैवत आहेत त्यांची आरती केली जाते. सुरुवातीला मंगलमूर्तीची आरती होती, त्यानंतर मारुतीरायाची होती, आमचे संत जे आहेत शिवजीवा महाराज यांची आरती होती, पांडुरंगाची आरती होती आणि मंदिरामध्ये प्रभू रामचंद्र आणि पांडुरंगाची आरती केली जाते. त्यानंतर तीर्थप्रसाद दिला जातो. आरती याचा अर्थ आर्तपणे भगवंताचं गाण्यात येणारं गुणगान, भगवंताचं आर्तपणे, आर्त म्हणजे अगदी जीवाभावानी अंतर्यामामधून जे नाम घेतलं जातं, जे गुणगान केलं जातं त्याला म्हणायचं आरती. अशा प्रकारची आरती इथे प्रतिपदेपासून ती पौर्णिमेपर्यंत केली जाते. त्यानंतर इथली आरती संपली की गावामध्ये जी जी मंदिरं आहेत, भैरवनाथाचं आमचं ग्रामदैवत जे आहे ते भैरवनाथ महाराज आहे, त्यांची आरती केली जाते. तदनंतर हनुमान दैवत जे आहे त्याची आरती केली जाते, पांडुरंगाची आरती केली जाते, ते गुणात्मक देव जो आहे दत्त महाराज यांची आरती केली जाते आणि शेवटी गणपती मंदिरामध्ये या कार्यक्रमाचा आरतीनं शेवट केला जातो. कुंभरे गावातील आमच्या स्वयंभू श्रीराम देवस्थान व देवाच्या या जन्मोत्सवानिमित्त पूर्वेपारपासनं चैत्र शुद्ध प्रतिपदा पाडव्यापासनं हनुमान जयंतीपर्यंत रोज विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात. थोड्याच वेळापूर्वी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सकाळची सुरुवात अभिषेकानं होते, दुपारी जेवणाचं प्रयोजन असतं आणि संध्याकाळी रामाच्या सभोवती असणाऱ्या सर्व देवांची आणि प्रभू रामाची आरती झाल्यानंतर गावातील देवाच्या आरत्या होऊन गणपतीच्या मंदिरात आरतीचा शेवट होतो. हा आरत्यांचा प्रोग्राम करण्यासाठी व आरतीचे हे पूर्ण कार्यक्रम करण्यासाठी गावातील गणकरी, मानकरी व इतर ग्रामस्थ हे बहुसंख्येने उपस्थित असतात. दुपारी प्रयोजनासाठी सुद्धा भरपूर उपस्थित असतात. इसवी सन 1238 पासनं या स्वयंभू राम मंदिर असल्याची आख्यायिका आहे आणि त्या काळापासनं ह्या आरतीचा चैत्र शुद्ध प्रतिपदेपासनं तर हनुमान जयंतीपर्यंत हा उत्सव इथे साजरा केला जातो. तसेच अजून महत्वाचं सांगायचं म्हणजे जसं कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सव होत असतो त्याच पद्धतीने आपल्या राम मंदिरामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेपासनं चैत्र शुद्ध पौर्णिमेपर्यंत रामाच्या चरणावरती सूर्याचा किरणोत्सव दररोज सकाळी येथे होत असतो. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.